दर्शक हो नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव भीमजयंतीचा आणि जल्लोष सोलापूरकरांचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड. तर या जयंतीनिमित्त जी काही आता भव्य अशी मिरवणूक डोळे दिपवून टाकणारी या सोलापुरातून निघते, तर या मिरवणुकीविषयी आणि एकंदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंदाच्या 135व्या जयंतीनिमित्त काही विशेष उपक्रम आहेत, याबाबतची माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम पप्पूजी, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. जय भीम. तर आपण बघतो की सोलापूर म्हटलं की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमजयंतीची मिरवणूक आहे ती विशेषत्वानं आपण बघतो सर्वत्र प्रसिद्ध आहे किंवा गाजलेली अशी आपण म्हणू शकतो. तर सोलापूरमध्ये जो काही सोहळा भीमजयंतीचा साजरा केला जातो, तर याची एकंदर परंपरा काय आहे, तुम्हाला काय वाटतं? सोलापूरला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा एक वेगळा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर शहरामध्ये 11 वेळापेक्षा जास्त वेळा आलेले आहेत आणि सोलापूर शहरातील भीमसैनिकांनी त्या काळातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये भीमजयंती साजरी केलेली आहे. असा एक इतिहास या सोलापूरच्या आंबेडकर जयंतीला आहे. आणि ह्या सोलापूरच्या आंबेडकर जयंती उत्सवामध्ये सोलापूर शहरातील सर्वच जाती धर्मातील लोक हिरारीने भाग घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतात. या सोलापूर शहरातील विविध मंडळं वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, महापुरुषांच्या जीवनावर आधारित असे सुंदर असे देखावे सादर करून महापुरुषांची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व सोलापूर शहरातील मंडळे हे सातत्यानं अनेक वर्षापासून करत आलेले आहेत. तर आत्ताच तुम्ही सांगितलं की वेगवेगळी जी सोलापुरातील मंडळं आहेत ती विशेषत्वानं नेहमीच आपण बघतो की वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम आहेत ते राबवण्यामध्ये अग्रभागी म्हणता येईल किंवा कधीही कुठलीही कसर सोडत नाहीत. मग असं असताना आपली जी GM मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था जी आहे, तर यामार्फत वर्षभरामध्ये कुठले कुठले सामाजिक उपक्रम राबवले जातात, याबाबत काय सांगा? GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था गेल्या 26 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये GM संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये काम करत असताना वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील, यांच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असेल, त्याचप्रमाणे समाजातील जे गरजू युवक आहेत त्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम देखील GM संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब वाघमारे यांनी अनेक वर्षापासून सातत्यानं केलेलं आहे. जे युवक उद्योग व्यवसाय करू इच्छित असतात अशा युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या ओळखीवर कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना एक उद्योग व्यवसाय करण्यास एक मदत केलेली आहे व त्यांचा आर्थिक परिस्थिती उंचवण्याचं काम देखील बाळासाहेबांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करून शेकडो युवक रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तर करतच असतात. परंतु सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी असेल किंवा समाजामध्ये आता सध्या रमाई आवास योजना, घरकुल योजना चालू आहे. रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अनेक गरजूवंतांना GM संस्थेच्या सहकार्याने महापालिकेच्या माध्यमातून ह्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम GM संस्था सातत्यानं करत आलेले आहे. त्याचप्रमाणे मागील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे बर्न विभागाला AC भेट असतील, वॉटर बेड असतील, व्हीलचेअर असतील, अशा पद्धतीचे विधायक कामं आम्ही देखील केलेले आहेत. व ज्या गरजू महिला आहेत ते शिवण क्लास शिकतात अशा ह्या गरजू महिलांना आपण शिलाई मशीनचं वाटप देखील केलेलं आहे. मग एकंदर आपण बघतोय की आजचा जो कार्यक्रम आपण खास करून घेतोय किंवा तुमच्याकडून जी माहिती घेतोय ती या यंदाच्या 135वी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या अनुषंगानं सोलापुरातील निघणाऱ्या मिरवणुकीबाबत. मग या मिरवणुकीमध्ये अनेकदा आपल्याला भव्य दिव्य असे अनेक देखावे जे मग सामाजिक संदेश देत असतील किंवा इतर माहिती देत असतील अशा पद्धतीनं निघालेले आपण पाहतो. मग यंदाच्या वर्षी आपण जी काही मिरवणुकीमध्ये आपला GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा सहभाग आहे, तर यावर्षी कुठला देखावा पाहायला मिळणार आहे?
यंदाच्या वर्षी GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा देखावा म्हणून AI आंबेडकर, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धरणे असतील, वीज असतील, भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले जे विविध अधिकार असतील, हे अधिकार दाखवण्याचं काम आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं AI आंबेडकर हा देखावा सादर करून एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही यावर्षी घेतलेला आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य ह्या AI आंबेडकर देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरं, मग एकंदर आपण पाहतो की AIच्या माध्यमातून तुम्ही जे म्हणालात की दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी होती ती यंदा GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था या देखाव्यातून सादर करते, याची उत्सुकता ही प्रत्येक सोलापूरकरांना राहीलच. पण आजच्या काळामध्ये युवक असेल किंवा प्रत्येक माणसालाच आपण म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज कशा पद्धतीनं, याबाबत तुम्हाला काय वाटतं? माझं आपल्या माध्यमातून युवकांना एकच सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे उपाशीपोटी कार्यकर्ता हा लाचार होतो. तर सर्वप्रथम युवकांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण शिकून आपण एक मोठं होऊन आपण एक चांगल्या हुद्द्यावर पोचलं पाहिजे व आपण समाजाचं काहीतरी देणं आहे, समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून एक आपण पूर्ण स्टँड झाल्यानंतर एक समाजाला आपण काहीतरी देणं आहे हेतून समाजाला देखील काहीतरी मदत केली पाहिजे. आम्ही मिलिंदनगर बुधवारपेठ म्युन्सिपल कॉलनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र संविधान भवन आम्ही उभं करत आहे. हे 9,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये आता सध्या काम चालू आहे. त्या संविधान भवनमध्ये आम्ही एक अद्ययावत अशी लायब्ररी तिथे उभी करत आहोत. त्याचप्रमाणे अद्ययावत असं एक संगणक प्रशिक्षण तिथं उभं करत आहोत. एक कॉन्फरन्स हॉल उभा करत आहोत, जेणेकरून आमचा भाग हा स्लम गोरगरीब लोकांचा भाग आहे. सर्व जाती धर्मातील लोक इथं राहतात. त्यांची घरे छोटी आहेत, त्यांचे विद्यार्थी शिकण्यासाठी उत्सुक असतात, परंतु त्यांना अभ्यास करण्यासाठी पोषक असं वातावरण नसल्यामुळे ते पुढे शिकू शकत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आम्ही सध्या उभं करत आहोत. सध्या त्याचं परवाचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, पहिला स्लॅब पडलेला आहे. तर या माध्यमातून आम्ही एक समाजामध्ये एक वेगळा करण्याचं आम्ही काम सुरू केलेलं आहे. ते येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल आणि समाजातील गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच त्या वास्तूचा उपयोग होऊन तिथून चांगले अधिकारी घडतील, एवढीच मी इथं अपेक्षा व्यक्त करतो. बरं, तर पप्पूजी, आपण पाहतोय की आता सगळीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध मंडळ जे आहेत, तर इथं हा उत्सव जयंतीचा सर्वत्र आता साजरा होताना दिसतोय. आणि आता काही दिवसातच म्हणजे येणाऱ्या रविवारी 19 एप्रिलला भव्य अशी मिरवणूक जी आहे ती मिरवणूक पाहण्यासाठी, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेतच. पण अशा वेळी सोलापूरची ही जी मिरवणूक आहे ती केवळ सोलापूरकरच नव्हे, तर त्यामध्ये सहभागी होण्याकरता आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यातून देखील अनेक भीम अनुयायी, भीम सैनिक सहभागी होतात. तर या सर्वांना सहभागी होत असताना यंदाची मिरवणूक कशा पद्धतीनं निघाली पाहिजे आणि सहभागी होणाऱ्या सर्व अनुयायी किंवा भीम सैनिकांना याबाबत तुम्ही काय आवाहन कराल? सोलापूरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची जी सांगता मिरवणूक आहे ही ऐतिहासिक आहे. या मिरवणुकीला महाराष्ट्रातून नव्हेच तर इतर राज्यातून देखील देशभरातून लोक सहभागी होतात. तर माझं आपल्या माध्यमातून मिरवणूक काढणाऱ्या सर्वच भीमसैनिक मंडळांना एक विनंती आहे की आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं शिस्तप्रिय मिरवणूक आपण काढलेली आहे त्याच धर्तीवर यंदाच्या वर्षी देखील आपण शिस्तप्रिय अशी मिरवणूक काढावी व जेणेकरून सोलापूर शहरातील लोकांना आत्तापर्यंत तर कधी भीमजयंतीचा त्रास झालेला नाही, इथून पुढे होणार नाही याची काळजी सर्वच मंडळांनी घेतली पाहिजे. आम्ही देखील ते काळजी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कुठल्याही सोलापूर शहरातील लोकांना, परगावच्या लोकांना त्रास होणार नाही व शांतप्रिय शिस्तप्रिय अशी मिरवणूक पोलीस खात्यानं व शासनानं दिलेले नियम अटी पाळून आम्ही ही मिरवणूक यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
तर नक्कीच पप्पूजी, आपण ज्या पद्धतीनं आव्हान केलं ते आव्हान नक्कीच यशस्वी होणार, कारण दरवेळेसच आपल्या सोलापूरकरांनी या मिरवणुकीमध्ये आपली शिस्त दाखवली आहे आणि कौतुकाची थाप देखील घेतलेली आपण पाहायला मिळतो. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सोलापूरकरांना आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाला आपण भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊया आणि आपण दिलेल्या माहितीबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.